ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम पंत राव. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु वैमाऊली मातोश्री माझ्यानंतर कृतज्ञ वंदन आणि आपण सर्व सत्कर्त सत्सेवक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण चिंतन करत आलेलो आहोत ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन या अंगाने आपले जीवन कसं चाललेलं आहे त्या किंवा आपल्या जीवनामध्ये जर सतत चांगल्या गोष्टी घडाव्यात किंवा आनंदाने आपण जीवन जगावं ही आपली इच्छा आहे. त्या इच्छेप्रमाणे आपल्याला हे सगळं जीवनात प्रगट व्हावं असं जे वाटत असतं ते वाटण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर ते शास्त्र आपण समजून घेतलं. पहिली गोष्ट आपण ते शास्त्र समजून घेतलं की बहिर्मन म्हणजे जाणीवपूर्वक आपण जे जे विचार करतो ते आपण म्हणजेच बहिर्मन. आणि आपल्या ठिकाणी भावना, कल्पना, धारणा, मीपणा याचं सगळं तयार झालेलं आहे. त्याला अंतर्मन म्हणतात. म्हणजे अंतर्मन म्हणजे सुद्धा आपणच. दोन्ही गोष्टी आपणच आहोत. पण आपणच आहोत तर हे जे आपण म्हणजे आपण जे अंतर्मन आहे ते अंतर्मन सुधारल्याशिवाय आपण सुधारणार नाही. हे पहिल्या गोष्टी लक्षात घ्यायची. लहानपणापासून आपल्या ठिकाणी जे जे संस्कार झालेले आहेत जशी अशी परिस्थिती संगत जसे संस्कार निर्माण झाले आहेत आणि त्या संस्कारातून आपल्या हा अंतर्मनाचा पॅटर्न तयार झालेला आहे सगळा. त्या पॅटर्नप्रमाणे आपल्या ठिकाणी चांगले वाईट विचार येत असतात. तर त्या पॅटर्नप्रमाणे चांगली वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला येत असते. दोन्ही गोष्टी. आता हे शास्त्र आपण कळल्यानंतर या शास्त्राचा उपयोग आपण आपल्या जीवनात केला तर त्या ज्ञानाला अर्थ आहे ना तर काहीच अर्थ नाही. आपल्याला माहिती झालं की बहिर्मनात जो आपण एखादा विचार पुन्हा केला तर तो अंतर्मनात मुरतो आणि त्या अंतर्मनात मुरला त्याप्रमाणे तोच विचार जीवनात प्रगट होतो. आता मग इथे हे शास्त्र समजल्यानंतर आपल्याला बहिर्मनातून चांगले विचार, चांगल्या भावना, चांगल्या धारणा किंवा जे जे आपल्याला चांगलं व्हावं असं जे वाटत असतं ते सगळं आपण बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनात जर पोहोचवू शकलो तर आपल्याला जीवनात सगळ्या काही चांगल्या घटना किंवा जे जे हवं ते प्राप्त होऊ शकतं. आणि हे आत्ता लक्षात आल्यानंतर आपल्याला मनापासून त्या गोष्टीचा अभ्यास असा केला पाहिजे की बहिर्मनातून असेच विचार केले पाहिजे की जे अंतर्मनात त्या विचारांची जोपासना व्हायला पाहिजे. त्या विचारातून आपल्या मनामध्ये त्याच्या सद्भावना निर्माण झाल्या पाहिजे. हा भाव आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यासाठी प्रॅक्टिकली आपल्याला हे प्रात्यक्षिक आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं कसं काय. नुसतं ज्ञान झालं, माहिती आहे म्हणून ते होतं त्याचाही उपयोग नाही. आपल्याला प्रत्यक्ष हे जीवनात प्रगट व्हायला हवं असेल तर जे प्रात्यक्षिक आहे त्याचा अभ्यास केला. कदाचित शब्दाने आपल्याला नाही सांगता आलं पण कृतीमुळे आपण जर आपलं अंतर्मन सिद्ध करू शकलो तरी खूप चांगलं झालं. नाही तर खूप माहिती आहे पण आपण आपला अभ्यास करत नसू तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून हे करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्याचा विचार आज आपण करणार आहोत की प्रत्यक्ष हे आपण कसं करायचं.
साधी गोष्ट लक्षात ठेवा, आपलं मन पहिलं नकारात्मक भावनेतून प्रगट होतं. म्हणजे आपल्याकडे विचार जो आहे लहानपणापासून हे करू नको, ते करू नको, ते करू नको हे ऐकलेले आहे आणि नकोचा पाढा आपल्या मनामध्ये मस्त भरलेला असतो. तर कधी काय वाटलं, अरे हे करूया, आधी नको म्हणतो, बघा पटकन नको, मग थोडा हवं की नको विचार करून मग हवं नको करत. ती जी नकारात्मक भावना आहे ती पहिली गेली पाहिजे आपल्या मनात, पहिले ते लक्षात. आता ही नकारात्मक भावना का आली, तर संस्काराने आली. एक म्हणजे योग्य अयोग्य विचार न करता एक पटकन आपण बोलण्याची जी आपली सवय आहे ती एक दुसरी वाईट खोड असते आपल्याला. पटकन काहीतरी बोलून मध्ये तुम्ही दोन पोट बोलतात, तिसरा पटकन जाऊन काहीतरी बोलून येतो, काही गरज नसते, पण ती बोलायची एक हौस असते मध्ये, पण पटकन काहीतरी बोलून जातो, मी पटकन प्रतिक्रिया करतो. त्या प्रतिक्रिया करण्याच्या सवयीवर आपल्याला परत ती सवय बदलण्यासाठी नेमकं कसं पाहिलं पाहिजे ते पाहायचं. म्हणजे पहिली गोष्ट नकारात्मक विचार आहे आणि नकारात्मक गोष्टीचा विचार करून आपण सगळ्या गोष्टी तिथून सुरू होतं, नाहीच्या पासून सुरुवात होतं, नंतर हो कडे येतो, पण तिथं वेळ गेलेली असते. ते नाही नाही म्हणतो, ते नाही नाही येतं आपण, आणि जे हवं होतं ते येत नाही. आणि म्हणून इथे मन स्थिर झालं पाहिजे. म्हणजे हे का होतं असं, आपलं मन स्थिर नाही आहे, आपण पटकन बोलून जातो ना, किंवा खूप येते आपल्याला बोलायची नको. म्हणून स्थिर मन हा जो मुद्दा आहे तो आपल्याला इथे लक्षात ठेवा की अंतर्मन जे अस्थिरपणा आहे अंतर्मनामध्ये, त्या अंतर्मनामध्ये स्थिरत्व आलं पाहिजे. मग त्या स्थिरत्व आणण्यासाठी काय केलं पाहिजे, तर तिथे आपण म्हणतो सद्गुरू प्रणित म्हणा किंवा संतांनी सांगितलेल्या ज्या साधना आहेत त्या आपल्याला केल्या पाहिजे. म्हणून शब्द देण्याची खूप गरज आहे का, कळण्यापुरती आहे, ते कोणाला सांगता आलं पाहिजे वगैरे काही नाही, सांगता आलं तर वाईट नाही, पण आपल्याला जी कृती करायची आहे ती व्यवस्थित केली पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता ही कृती म्हणजे मन स्थिर करणं हा पहिला भाग. जेव्हा स्थिर मन होईल तर पटकन आपण प्रतिक्रिया देत नाही, थोडा शांत बसून बसूनच पाहतो, शांतपणे पाहून नंतर त्याच्यावर आपण प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आता स्थिर होण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी आज आपण प्रत्यक्ष ह्या सगळ्या श्वासाकडेच असलं पाहिजे. कितीही आतून कोणताही विचार आला तरी विचारांकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त एक लक्षात ठेवायचं की फक्त श्वासाकडेच पाहायचं. त्यावेळेला श्वास जरा दीर्घ घ्या, मोठ्याने घ्या, मोठ्याने सोडा, जरी केलं तरी चालेल, परत जरासं थोडा वेळ केल्यानंतर परत नॉर्मल श्वास घेत जायचा आणि थोडा वेळ आपण ते करण्याचा प्रयत्न करणार. मग पुढच्या सूचना आपण नंतर जशा होतील तशा करण्याचा प्रयत्न करा. म्हणून आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत, दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा, कारण श्वासाकडे श्वास येतो आणि जातो, इथे आपलं लक्ष आपण वेधायचं आहे. हे श्वास कोण पाहत आहे, तर हे श्वास जाणतं ते बहिर्मन जाणतं, लक्षात ठेवा. म्हणून बहिर्मन स्थिर त्या श्वासाकडे पाहता पाहता स्थिर होणार आहे, पण अंतर्मन मात्र तिथे स्थिर नाही. तर ते अंतर्मन काही ना काहीतरी विचार किंवा काहीतरी कुठे अंगावर खा झाल्यासारखं वाटेल, कुठे पाय कुठे काहीतरी वेगळ्या भावना आल्यासारखे वाटतील, तर तिथे कुठेच लक्ष द्यायचं नाही. तिथे फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि श्वासाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. फक्त श्वासाकडे लक्ष असू द्या, तीव्रतेने लक्ष द्या.
श्वासाकडेच लक्ष असू द्या. श्वास येतोय आणि श्वास जातोय हेच फक्त पाहत राहायचं. श्वास येतो आणि श्वास जातो एवढंच पाहत राहा. श्वासाला हे बैलमन पाहत आहे. लक्षात बैलमन तीव्रतेने ते श्वास जाणत आहे. श्वास येतोय आणि श्वास जातोय. श्वास येतोय श्वास पाहत राहा. श्वास हळुवारपणे चाललेला आहे. त्या श्वासाकडे संपूर्ण लक्ष असू द्या. श्वासाकडे लक्ष असणं.
बहिर्मन पाहत आहे, बहिर्मनाला कळतं आहे श्वास येतोय, श्वास हे पाहत आहे. श्वास येतोय आणि श्वास जातोय. संपूर्ण श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतोय आणि श्वास संपूर्ण श्वासाकडे लक्ष. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे आणि मन मात्र तिथे स्थिरपणाने पाहत आहे. श्वास येतोय आणि जातोय हे या बहिर्मनाला कळत आहे, कळत आहे आणि बहिर्मन स्थिरपणे श्वासाकडे पाहते.
सोडतोय आणि श्वासाचा गैरमन स्थिरपणे पाहत आहे. श्वास आणि मन या दोनच गोष्टी आहेत. फक्त श्वास आहे, त्याला जाणणार, स्थिरपणे पाहणार हे गैरमन या दोनच गोष्टींचे लक्षात. श्वास गैरमन स्थिरपणे ते पाहत आहे.
दीर्घ श्वास दीर्घ श्वास सोडा. हळूहळू डोळे पूर्णतः डोळे शांतपणे पाहत. सगळ्यांनी डोळे उघडा. आता हे करत असताना नेमकं काय झालं, सगळ्यांना जमलं की कोणाला जमलं नाही. प्रत्येकाला जमलं, श्वासाकडे बघायचं कळलं. आता हे करत असताना मनामध्ये एक शांतता अनुभवता आली, म्हणजे मनाची शांतता मनाने अनुभवली. श्वास येतोय जातोय, पण श्वासाची स्पंदनं चालू आहेत. आत येतोय बाहेर येतो, आत येतोय बाहेर येतो. पण हे जे पाहतं मन, म्हणजे आता आपण ज्याला बहिर्मन म्हणतो, जाणणारं मन, ते तिथे फक्त एका जागी लक्ष केंद्रित करून बसवतं. म्हणजे एकाग्रता जी आपण म्हणतो, त्याच्यातून काय झालंय, मन एकाच ठिकाणी स्थिर होणं. आता हे करता असताना विचार आले किती लोकांना, किती लोकांना विचार आले? सुरुवातीला विचार आले. आणखी कोणाला किती वेळ विचार आले सुरुवातीला? नंतर कमी कमी झाले की नाही? जर लक्ष नाही दिलं तर हळूहळू ते विचार कमी होत जातात, हे कळतं. पण त्या विचारात गुंतायचं नाही. विचार आलेले कळतात, पण विचाराकडे पाहायचं नाही. तर पाहतो तर कुठं आपण श्वासाकडे. म्हणजे ह्या मनाला फक्त एकच लक्ष दिलं होतं की फक्त त्या श्वासाकडेच पाहायचं. म्हणजे कोणी लक्ष दिलं? आपणच. आणि त्यामुळे एका जागी आपण बराच वेळ, आता किती मिनिटं आपण बसलो, 5 मिनिटं 10 मिनिटं ते बसलो आहोत, तिथे मन स्थिर होतं. आता मन स्थिर झाल्यामुळे बघा सगळं मनामध्ये वेगळं एक शांतपणा अनुभवता आला. आता हे शांतपणा अनुभवता आला म्हणजे काय? हे मनाला मनाचा आनंद घेता, मनाला चाकलं. श्वासाकडे पाहता पाहता मन श्वासाला पाहतंय, मन श्वासाला पाहतंय, हे सांगत. आणि त्यामुळे मनाकडे लक्ष होतं आणि मन आहे आणि ते कोणाला पाहतंय? श्वासाला पाहतंय. त्यामुळे दुसरा काहीच विचार दिला नाही. आता कसलाही विचार न देता तुम्ही जर 1 तास बसले असेल तर मन अतिशय एकाग्रतेने सगळ्या गोष्टी करायला लागतात. सवय लावायची आहे. आता हे करण्यावर आपल्या मनामध्ये इथे बघतो, तिथे बघतो, हे करतो, ते करतो, असे अनेक विचार, ह्या सगळीकडे आपलं सतत मन गुंतलेलं आहे. जरी इथे आलो, काही आलं तरी काही ना काही विचार येतच असतात मनात, ते थांबत नाही. पण त्या विचारांकडे लक्ष न देता एका जागी स्थिर त्या मनाला जर लावायचं असेल तर मनाला काहीतरी एक वस्तू द्यावी लागते. आणि ही वस्तू म्हणजे आपण ते श्वास दिला. श्वास वेगळा आहे आणि मन वेगळं आहे. पण मन स्वतःला, आपण मन आहोत ह्या भावनेतून त्या श्वासाला पाहतोय. इतर वेळेला आपण पाहतो आहोत कळतं, पण त्याच्यापेक्षा आपल्याला समोर काय पाहतो इथे जास्त लक्ष असतं. आणि त्यामुळे तिथे सतत इकडून तिकडे फिरायची हौस आहे मनाला. आणि त्यामुळे मन जितकं एका जागी स्थिर राहील तितकं मनाच्या ठिकाणी त्या मागच्या जे अंतर्मन आहे त्या अंतर्मनामध्ये स्थिरपणा येतो. मन का बहिर्मन का अस्थिर आहे का अंतर्मन अस्थिर आहे? अंतर्मनामध्ये अनेक भावना आहेत, अनेक कल्पना आहेत, अनेक विचार आहेत, ते बाहेर प्रकट होण्याचा प्रयत्न करतात. आता श्वासाकडे पाहताना सुद्धा ते बाहेर येतात. ते बाहेर लक्ष नाही दिलं तर ते निघून जातात, ते परत येत नाही. पण तिथे अडकलं तर ते परत आतमध्ये येतात.
म्हणजे एखादी माशी घरात येतात बाहेर काढतात ती बाहेर काढतात परत आतमध्ये येते. बघितलं ना, होतं ना असं की घरामध्ये एका 2-4 माश्या तुम्ही हाकलायला लागतात ते उडतात, दरवाजा पण जातात, दरवाजा गेले परत आतमध्ये येतात. तसे विचाराकडे जर आपण अडकलो तर ते विचार परत आतमध्ये येतात आणि त्याप्रमाणे परत अंतर्मन आपलं अस्थिर होतं. आणि म्हणून पहिली सवय केली पाहिजे की आपल्याला जर अंतर्मनाला शुद्ध करायचं तर त्यासाठी बहिर्मन शुद्ध झालं पाहिजे. बहिर्मन शुद्ध होण्यासाठी बहिर्मन विचाररहित अवस्थेमध्ये किंवा अगदी थोड्या विचारानेच फक्त स्थिर झालं पाहिजे. जे अनेक विचारता हे करूया ते करूया ते करूया जे वाटत असतं तिथे थोडा वेळ त्याला जरा त्या मनाला विसावा देता आला पाहिजे, शांतता देता आली पाहिजे. आणि जेव्हा हे मन शांततेला अनुभवायला लागतं तर ते शांत होतं आणि स्थिर होतं. आता ही प्रक्रिया तुम्हाला मध्ये मध्ये केली पाहिजे. एकाच वेळेला 1 तास बसलं पाहिजे असं नाही. पण दिवसभरात जर तुम्हाला कधी वेळ मिळाला 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं अगदी अलार्म म्हणजे 15 मिनिटं तुम्हाला कुठे जायचं तर अलार्म लावून ठेवा की अलार्म वाजला की उठायचं. त्याच्या अगोदर विचार नाही करतात की कधी उठायचं आहे उठायचा हा विचार नाही करायचा. तिथे 5 मिनिटं 10 मिनिटं अलार्म लावा, काही हरकत नाही. 20 मिनिटाचा अलार्म लावा आणि बसा. मध्ये मध्ये जर ही सुरुवात जर करायला लागलं तर काय होतं, मनाला एक निवांतपणा अनुभवण्याची सवय लागते. आज आपल्या मनाला निवांतपणा अनुभवायची सवय नाही. आपल्याला कोणतरी विषय काहीतरी हवा असतो त्याची सवय. काय कोणाशी बोलावं असं वाटतं, कधी TV बघावं असं वाटतं किंवा मोबाईलवर बघावं असं वाटतं. मोबाईल बघत बसतात ते काय असतात, मन अस्थिर आहे म्हणून तिथे कुठेतरी ते अडकायचा प्रयत्न करतं. त्या मनाकडेच बघायचं. म्हणून ज्यावेळेला डोळे बंद करून जेव्हा आपण श्वासाकडे पाहत असतो तेव्हा कळत नकळत मन स्वतःचाच अनुभव घेत असतं. आणि हा अनुभव घेणं महत्वाचं लक्षात. हे जे मन आहे म्हणून इथे स्थिर बसता आलं पाहिजे. स्थिर बसता येत नाही आपल्याला. लहान मुलं कधी स्थिर बसतं कधी काय नाही, त्याला बसवा बघा 2 मिनिटात एक कळतं. आपणही तसेच करतो. लहान मुलं म्हणजे पटकन इकडे तिकडे जातं कळतं, पण आपल्या मनामध्ये विचार इतके 10, 100, 200 येत असतात की त्याच्यामध्ये आपण अडकत जातो. म्हणून इथे पहिली अभ्यास आहे तो मनाला स्थिर करण्याचा अभ्यास केला पाहिजे. आता एकदा मन स्थिर होत आहे थोड्या वेळासाठी तरी काय होईना स्थिर झालं पाहिजे. आणि एकदा स्थिर होण्याची ती जर मनाला सवय लागली तर मन शांत होतं, निवांतपणा त्याच्याकडे यायला लागतो. दुसरी गोष्ट, पटकन जे अनिष्ट विचाराकडे आपण वळतो, पटकन राग येतो, ते पटकन चिड येते, दुःख होतं, वाईट वाटतं, हे जे सगळ्या भावना पटकन ज्या निर्माण होतात तिथे आपोआप आपल्यावरती कंट्रोल यायला लागेल. जर तुम्हाला ही सवय लागली बसायची तर काय होईल, त्या भावनेचा जो कल्लोळ असतो आपल्याकडे तो आपल्याकडे होणार नाही. आणि त्यामुळे शुद्धीकरण मनाचं करायचं असेल तर असं श्वासाकडे पाहत राहायचा अभ्यास करायचा. थोडा वेळ जरी केला कुठे येते एकांतात बसून थोडं घरामध्ये एका बसला की पाहत, तर आजूबाजूला आवाज आला तर काही आला तरी लक्ष द्यायचं नाही. फक्त श्वासाकडेच पाहायचं आहे. म्हणजे मोठी काही साधना सांगत नाही, फक्त श्वासाला पाहणं. आणि फक्त श्वासाला पाहता पाहता आपलाच अनुभव आपल्याला घेता येतो. सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे आहे सोपं, करायला गेलं तर मनापासून केलं तर सोपं आहे, पण तिथे अनेक चांगले परिणाम आपल्याला प्राप्त होते. म्हणजे हे जमत नाही ते जमत नाही अशी आपली तक्रार असते किंवा आपल्याला कंट्रोल करता येत नाही. कधी कधी आपल्याला खूप राग येतो, चीड येतो, ते चीड येते वगैरे जे वाटतं तिथे आपल्याला मनाला स्थिर करता आलं पाहिजे. म्हणून पहिलं अभ्यास आहे तो अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी मनाला स्थिर करायला शिकवलं. एका जागी स्थिर बसता आलं पाहिजे. सद्गुरूंनी याच्यावर काय सांगितलं की मन स्थिर कुठे होतं, तर मनाच्या मुळाकडे गेलं की मन स्थिर होतं. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर मन जे बाहेर फिरतंय सतत त्याला कुठेतरी थोडं शांत करता आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे जागेपणे. आणि त्यासाठी जागेपणच करताना मनाच्या मुळाकडे गेलं म्हणजे मनाने मनाला पाहिलं पाहिजे. थोडं मुळाकडे जायचं म्हणजे काय, आपण हे मन आहे मनाला मनाचं अस्तित्व कळलं पाहिजे. पण ते कधी कळेल, स्थिर झाल्याशिवाय नाही कळत. ते जर आपण धावत पळत इकडे तिकडे बघत बसलो तर त्या मनाकडचं लक्ष मनाकडे नसतं आणि त्यामुळे ते अशांत होतं. त्यामुळे ते प्रतिक्रिया देतं. कनिष्ठ ज्या आपल्या काही संस्कार आहेत त्याच्यावर त्याप्रमाणे वागतं.
पण जर श्वासाकडे पाहायला लागलो की ज्या ज्या काही विचार आतून जे येतात ते आतले संस्कार बाहेर पडत असतात, आतल्या भावना बाहेर पडत असतात. म्हणून आतल्या भावना जेवढ्या बाहेर पडतात त्यांना पडू द्यायचं. असा का विचाराला, पुढचा विचाराला ह्याच्यात अडकायचं नाही. फक्त मनाला स्थिर करायचा हा अभ्यास आपल्याला सुरुवातीला केला पाहिजे. म्हणजे बहिर्मंत्राचं शास्त्र जे आपण ह्याच्यात आणायचं असतं काय करायचं. आता ही पहिली गोष्ट करायची. दुसरी गोष्ट, येईल ती परिस्थिती आपल्याला स्वीकारायची, ही मनाची तयारी. येईल ती परिस्थिती, कोणती परिस्थिती असो, काही असो, त्या परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. आता सामोरं जायच्यासाठी मन स्थिर पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. म्हणून श्वासाकडे पाहून मन स्थिर करायला लागलो की येईल त्या परिस्थितीकडे आपण शांतपणे पाहू शकतो. शांतपणे पाहता आलं, घाबरायचं नाही किंवा काही धावपळ करायची नाही. आहे त्याला सामोरं पाहता आलं, पळायचं नाही, पलायनवाद नाही करायचं. जितकं परिस्थितीचा स्वीकार करून आपण पाहायला लागलो तिथं मन परत स्थिर होतं. आधी स्थिर मनाने पाहायचं. जितकी परिस्थिती कशी आली ती पाहत बसा. जेव्हा हे पाहत बसाल ते पाहत आहे की त्याचा स्वीकार करता, त्याला टाळायचं नाही. कोणत्या गोष्टी समोर आलं की ते स्वीकार करण्याची एक मनोवृत्ती तयार झाली पाहिजे. आणि जेव्हा ही मनोवृत्ती तयार होते तेव्हा ती सकारात्मक दृष्टीकडे पाहता यायला लागते. एक एक कसं आपल्याला त्याचा चांगला परिणाम मिळतो कळायला. म्हणून दोन गोष्टी आज आपण फक्त लक्षात ठेवायचं. पहिलं म्हणजे श्वासाकडे पाहत पाहत मनाला स्थिर करायचं आहे. जितका वेळ जास्त वेळ बसाल तितकं मन सूक्ष्म होतं. आणि सूक्ष्म होता होता कधी कधी ते अतिशय निवांत होईल, कधी एखाद्याला झोप आल्यासारखं वाटेल, कधी कधी ट्रान्समध्ये जाल, काही होऊ दे. त्याचं काही त्याच्यात काय आपल्याला हे करायचं ते आपलं काम नाही. ते अंतर्मन काय करायचं ते करू दे. आपल्याला फक्त पाहायचंय 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 आणि त्या अंगाने मनाला सूक्ष्म करण्याचा अभ्यास करायचा. ते सूक्ष्म मन झालं, मन स्थिर झालं की मग स्थिर मनाने सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. जे करायचं ते शांतपणे स्थिर मनाने कसं करायचं. म्हणजे एक ती परिस्थिती आपल्याला स्वीकारायची. का आली, कशी आली, कुठे आली हे बघायचं नाही. त्याला सकारात्मक दृष्टीने स्वीकारायचं. आणि सकारात्मक दृष्टीने स्वीकारायचं म्हणजे कोणती परिस्थिती आपल्याला चिटकून घ्यायची नाही. आपण चिटकवून घेतो आपल्याला आणि तिथे दुःखी होतो, तिथे चिडतो. तुम्ही जसं श्वास आणि तुम्ही जसे लांब आहात ना तशी परिस्थिती तुम्ही लांब आहात. कसली पण असो, पण तुम्हाला आरडाओरडा करताय, शिव्या घालताय, लावून घ्यायच्या नाही. बघा प्रयत्न करा. स्थिर मनाने पाहायचंय. तुमच्या पुढे निंदा करतात, ते तुमच्या काय कसला अभ्यास करतो, काय करतो असे म्हणणारे लोक भेटतात की नाही. शांत होते, तुम्हाला लावून घ्यायचं नाही, ते तुमच्यासाठी नाही. जसं श्वास लांब आहे तसं ह्या गोष्टी येणार जाणार, येतात जातात दरवेळेला. प्रत्येक परिस्थिती येते आणि जाते, हे नेहमी लक्षात ठेवा. पुढची परिस्थिती परमनंट तुमच्या समोर राहणार नाही. फक्त तुम्हाला स्थिर मनाने ते पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. तटून राहायचं, घाबरायचं पण नाही, पळायचं पण नाही. समोर पाहत बस, समोर जे येईल ते त्याचा स्वीकार करायचा, अभ्यास करायचा. दोन गोष्टीचा अभ्यास आता आठवडाभर करा. तुमच्या मंगळवारी आपल्याला किती जमलं ते सगळ्यांनी सांगायचं. जितकं वेळ बसताय तितके वेळ बसा. ज्याला जसा वेळ मिळेल तसा. ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे त्याने भरपूर वेळ बसा, ज्याला कमी वेळ बसेल कमी वेळ बसा, एवढंच. पण दिवसातून 2 वेळा 3 वेळा 4 वेळा बसता आलं तर बसा. जितक्या जास्त वेळ बसाल, मग ती 10-10 मिनिटांनी जरी 4 वेळा बसला तरी त्याचा चांगला परिणाम मिळेल. 1-1 तास बसला तर उत्तम, पण ज्याला वेळ मिळेल त्याला. पण जर हे जमलं 1-1 तास बसायचं तर तुमचं मन अतिशय स्थिर झालं म्हणून समजा. आहे सोपं, पण करण्याची एक दुर्दम इच्छा पाहिजे. अंतर्मन शुद्ध करायसाठी हा सगळा प्रयोग आपण करतोय. लक्षात आलं? सगळ्यांना समजलं, सगळ्यांना बरोबर, सगळे करणार आणि सगळ्यांनी करा. त्याच्या पुढे पुढे कसं जायचं आपण पाहू. पण ही पहिली स्टेपच आपल्याला जमली पाहिजे की आहे ती सर्व जे आहे ते बहिर्मन पाहत आहे. त्या बहिर्मनाने स्थिर मनाने पाहायला शिकलं पाहिजे. एवढंच. परिस्थिती चांगली आली तरी स्थिर राहून पहा. डोक्यात हवा भरून ठेवू नका. पण ते कौतुक करताय तर अडकायचं नाही. तुम्ही पाहताय, पाहणारे व्हा, बाकी काय करायचं नाही. पाहायचंय.
खुश व्हायचं, अरे कौतुकाचं मी अगदी जरा बरं वाटतं वेगळं वाटतं, तिथे ते पण नाही. शांतपणे पहा, कोणीतरी वेडावाकडं बोलतंय, काही गोष्टीत मला आवडत नाही असं करताय, शांतपणे पहा. त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला जायचं नाही. मनातही विचार करायचा नाही. आता बोलत नाही पण मनात भरपूर विचार येतात. तिथे श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करायची लगेच. समजलं? याचा उपयोग काय की नुसते डोळे उघडे ठेवून तरी श्वासाकडे लक्ष देता येतं, डोळे उघडे ठेवून पण स्थिर राहता येतं. पण लक्ष पाहिजे तिथे, मनाला खेचून धरता आलं पाहिजे आपल्याला. ते मन धावतंय ना, ते मनालाच खेचून मनाने धरायचं आणि त्या मनाने खेचून धावून तशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे पाहता आलं पाहिजे. त्यामुळे स्थिर मन असं जे आपण म्हणतो, तर आपल्याला पहिलं मन स्थिर केलं पाहिजे. ही पहिली स्टेप आहे. ही स्टेप जितकी जमेल तितकी प्रगती होईल. आता याच्या पुढचा जो मार्ग आहे तो पुढच्या वेळेला आपण घेणार आहोत. आता हे सगळ्यात मात्र मनापासून पुढच्या मंगळवारपर्यंत करायचं, कळलं? म्हणून दोन गोष्टी लक्षात घ्या. श्वासाकडे पाहायचं आहे, जितक्या वेळा पाहता तितक्या पाहायचं. कोणतेही काम करत असाल, काही करत त्या कामाकडे लक्ष असतं तर मध्ये मध्ये श्वासाकडे पाहायचा अभ्यास करतो. पटकन श्वास काम करा, पण परत लक्ष काय घ्यायचं, श्वासाकडे 2 मिनिटं तरी बघा. श्वास तो जात आहे, श्वास येतो, कोण पाहत आहे? बहिर्मन ते श्वासाकडे पाहत आहे. 2 गोष्टी. किती काम असेल, काही असेल, आनंदाने करण्याचा प्रयत्न करायचा. डोक्याला ताप आलाय, किती काम करायचं असं काही नकारात्मक विचार नाही करायचा. जे ते कराल ते आनंदाने करतो हे लक्षात ठेवा. करण्यामध्ये आनंद पाहिजे. काय मिळेल तिथे आनंद शोधत बसू नका. आपण काय करतो, हे केलं मला काय मिळणार, जर चांगलं मिळालं तर मला आनंद होतो, चांगलं नाही मिळालं तर आनंद होत नाही. मग तिथे आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. प्रत्येक कृती ही आनंदातून करता आली पाहिजे. म्हणजे नुसते बसले तरी आनंदाने बसता आलं पाहिजे, चालता तरी चालण्यातला आनंद घेता आला पाहिजे. कोणाशी बोलताना, काही करताना आतून तुम्हाला हा आनंद अनुभवता आला पाहिजे. लक्षात. म्हणून तिसरी गोष्ट काय, आनंदातून प्रत्येक कृती करायची. काही करायला ते आनंदात. जसा तो श्वासाकडे पाहताना सुद्धा पुढची स्टेप आहे ते आनंदातून पाहिजे. आता नुसते पाहायला सांगितलं, पण पाहताना आनंदाने पाहतोय, आनंदाने पाहतोय, आनंदाने पाहतोय हा विचार करा. म्हणजे काय होईल, सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला कसं पाहायचं याचा अभ्यास होतो. प्रत्येक गोष्टीकडे आपली पाहण्याची दृष्टी सकारात्मक असली पाहिजे. कोणत्याच गोष्टी आपल्याला नको असा भागच नाही. जे आहे ते पाहायचं आणि त्यात अडकायचं नाही. आपण अडकतो, अजिबात अडकायचं नाही. म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल जे कोणी स्तुती करत असेल तरी अडकू नका, दुसऱ्याबद्दल बोललं तरी अडकू नका. दुसरा काय म्हणतो, त्याच्यावर काय बोलतो, कान टाऊ करतो, काय टाऊ करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या जागी स्थिर आहे आणि तुमच्या स्थिर मनाने हे सगळ्या गोष्टी पाहण्याचा अभ्यास करायचा. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली, आनंदातून प्रत्येक कृती आपल्याकडे झाली पाहिजे. बघा, हे आनंद आपल्याकडेच आहे हे जरी किती सांगतो कळत नाही कसा आनंद वगैरे आहे. पण मनाला सांगा, आपण आनंदातून पाहतो, आनंदातून करतो. कोण नाही करत? आंघोळ आनंदाने मी करतो की नाही? तुम्ही ब्रश करताय, आनंदाने ब्रश करा, करता. प्रत्येक गोष्ट आनंदातून करतो ही भावना आपल्याकडे असली पाहिजे. नंतर भावना एक निर्माण करा. आनंद आहे, आनंदाने सगळ्या गोष्टी होतात, आनंदातून होत आहे. आणि आनंदातून होते तुमचा चेहरा प्रसन्न व्हायला लागेल आपोआप. नाहीतर कुठेतरी टेन्शन घेतल्यासारखं काहीतरी करून बसतो आपण आणि उभेच ते नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. म्हणून आनंदातून जे दृष्टिकोन आपल्याकडे निर्माण होतो तो पॉझिटिव्ह असतो. आणि जिथे हा आनंद नसतो तो बऱ्याच वेळा आपल्याला निगेटिव्हकडे ओढतो. हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, ते बरोबर नाही, अशा सगळ्या अंगाने आपण सगळ्या गोष्टीकडे पाहतो. आणि आपल्या संस्कारातून आपल्याला जे आवडतं तेच आपल्याला आवडतं, जे आवडत नाही ते नाही आवडत असं म्हणतो ना आपण. त्याचा अर्थ काय, अंतर्मन असं घट्ट झालेलं आहे, ते समोरच्या गोष्टी ऐकायला तयार होत. म्हणून आपण काय माणूस हट्टी आहे असं म्हणतो ना बऱ्याच वेळेला. असंच पाहिजे, तसंच पाहिजे, सगळं स्वीकारायची अवस्था झाली की हट्टीपणा निघून जाईल. आनंदाने सगळ्या गोष्टीकडे पाहत आलं की सगळ्या गोष्टी स्वीकारता येतील. 2 गोष्टी आहेत. नुसतं आनंदाने पाहिलं की स्वीकारलंच म्हणून समजा, आपोआप घेतोय नाही घेतोय ह्याचा काही विचार येत नाही.
म्हणून प्रत्येक गोष्ट आनंदाने करायचं आहे. मला पूर्वी हे असंच होतं हे आवडतं असं म्हणतात ना बरं. जे आता आहे ना ते आनंद आहे. पूर्वी काय होतं होऊ देत, पण आता तुला आनंदाने घेता आलं पाहिजे. अमुक एखादा विषय अशीच पाहिजे असं काही लोकांचा आग्रह असतो. आपल्याला आग्रह कसलाच करायचा नाही, जे आहे ते स्वीकार. ही वृत्ती तिसरी तयार केली पाहिजे अंतर्मनाच्या, म्हणजे आपली सुधारणा करण्याचं. हे कशासाठी करतोय? हे जे अंतर्मन अनेक नकारात्मक गोष्टींनी भरलेलं आहे त्याला साफ करण्यासाठी, नकारात्मक भावना बाजूला करण्यासाठी हे आपल्याकडे आपण करत असतो. कोणत्याही व्यक्तीबद्दल पाहताना आपण त्याचे अवगुण पाहतो, बघा, दुर्गुण पाहतो, चांगला गुण पाहत नाही. समोरून येणारा माणूस त्याचं रूप आपल्याला आवडलं, छान वाटतं, ठीक आहे, पण जवळ आल्यानंतर जास्त वेळ बोलल्यानंतर करतो, असा करतो ना, तो तसा करतो ना, हे जास्त बघतो आपण. तो चांगलं काय करतो हे बघतच नाही. लक्षात घ्या, ही एक नकारात्मक भावना असते आपल्या दृष्टिकोन, की कोणत्याही माणसाकडे पाहताना तो चुकीचं काय करतोय, की आपल्याला आवडत नाही ते काय करतोय, तिथे लक्ष असतं. आता तसं नाही पाहायचं. समोर येतो तो काय करतो तो करू दे, तुम्हाला आनंदाने पाहता आलं पाहिजे, म्हणजे त्याचा सन्मान पण होतो आणि त्या माणसाबद्दल तुमच्या मनामध्ये अनिष्ट विचार कोणते देत नाही. म्हणजे जसा श्वासाकडे पाहतो तसं माणसाकडे पाहता आलं पाहिजे. एखादा आवडीचा पदार्थ तुमच्या ताटामध्ये आला तुम्ही खुश होता, आणि नाही आलं तर शांतपणे पहा, जे आहे ते स्वीकार आणि खा. कठीण वाटेल, पण जर ते करायला लागलात, जे मिळेल ताटात ते आनंदाने खा. आपण काय करतो, आवडीचा म्हणजे एकदम खुश होऊन खातो आणि मग आपलं आवडलं म्हणतो. नावडीचं असलं तर आधीच आपलं मूड जातो आणि ते खाण्याकडे आपल्याला नकोच म्हणतो आणि त्या पद्धतीने आपण पाहतो. इथे आवड आणि नावड हा आपला आग्रह आहे. मला असं केलं तर आवडतं, मला असं केलं तर आवडत नाही, असं बरंच आपण सांगतो. की तुम्ही कुठेही जावं का, तुम्ही कोणाच्या घरी गेला आणि तुम्हाला आवडतं तसं जर ते घर असेल तर तुम्हाला आवडतं. म्हणजे तुम्हाला वाटतं की बाबा हे अशा पद्धतीने सगळी रचना आहे, गर्दी नाही, सामानाची वगैरे, एकदा वाटतं छान आहे घर. पण एखाद्या गोष्टी माणसाला जर फर्निचर खूप हवं आहे असं वाटतं आणि तो जर मोकळ्या जागेत गेला, काय जावं, एक फर्निचर पण नाही घरामध्ये, मोकळं दिसतं ना, काय मोकळं ठेवलं तर असंही म्हणणारे लोक. तर काही लोकांना मोकळं घर आवडतं, तर छान आहे ना, बसायला मोकळं. बघण्याचा दृष्टिकोन आग्रह आहे, जे आहे ते आनंदाने स्वीकार नाही. जिथे मोकळं आहे तर मोकळ्या, श्वास घे मोकळेपणाने. नाहीये, गर्दी आहे, तू त्याची आवड आहे, तुला काय करायचंय, जे घरात राहतं त्यांना ते आवडतं. तुझ्या आवडीसाठी तू नाही बघत, जर त्यांना काय आवडतं ते प्रसन्न आहे, तू प्रसन्न हो, बस. म्हणजे नकारात्मक विचारातून सुटका करण्यासाठी कसलाही आग्रह आपल्याकडे येता कामा नये. जे आहे ते स्वीकारण्याची वृत्ती असली पाहिजे आणि ती स्वीकारताना आनंदमय वृत्तीने आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. छोट्या टिप्स आहेत, सगळ्यांच्या लक्षात राहिल्या. सांगा, पहिली काय सांगितलं, श्वासाकडे लक्ष देऊन मन स्थिर करण्याची सवय लावायची. दुसरं काय सांगितलं, कळत नाही काय नाही. दुसरी स्टेप काय सांगितली, येईल ती परिस्थिती स्वीकारण्याची मनोवृत्ती पाहिजे. जसे श्वासाकडे पाहतो तसं समोर पाहायलाच लागा. श्वासाकडे जसं पाहताना श्वास कमी आला, जास्त आला, किती % ऑक्सिजन आला, काय विचार होता काय, येतो तो घेतला, गेला तो गेला, काही विचार नाही केला. म्हणजे तसंच प्रत्येक परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. तिसरं काय सांगितलं, आनंदाने स्वीकारतात. प्रत्येक कृती करताना आपण आनंदातून करतो आहोत ह्या भावनेने करा, आनंदाने करा. अगदी डोळे बंद करा, काय डोळे वेळ करा, मनात म्हणा आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. हा जो आनंद आहे, हा जो भावना जितकी आपल्याला वाढवता येईल आतमधून, तितकं तुम्ही परिस्थिती अधिक आनंदाने स्वीकारायला लागेल. त्यामुळे परिस्थिती सुधारेल का याच्याने, लगेच नाही सुधारणार, पण तुझी मनोवृत्ती सुधारणार. म्हणजे नकारात्मक विचारातून आपला अंतर्मन नकारात्मक विचाराने भरताना ती प्रोसेस थांबणार. आहे ते स्वीकार, शांतपणे स्वीकार. मनाला त्याचा काही त्रास होता का म्हणे, जे होते तर होते. कोणी तुमची निंदा करते करू दे, कोणी तुमची स्तुती करते करू दे, तुम्ही मस्तपैकी आनंदात राहा. आलं लक्षात. मग तिसरी गोष्ट आनंद. चौथी काय गोष्ट सांगितली, हा नाही आहे ते स्वीकारायला. मी त्याच्या प्रत्यक्ष कृती काय सांगितली,
आग्रह नको. बघा विसरता, आता विसरणं कसं व्हायचं, पुढच्या मंगळवारी काय प्रॉब्लेम. आग्रह नाही कोणत्याच गोष्टीचा, बाबा तू असंच केलं पाहिजे असं नाही. प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य देऊन टाकायचं. मी म्हणतो तसंच कर असं करायचं गरज नाही. पण आपण 14 जण एकत्र असो तर आपण 14 एकत्र त्याच्याच पद्धतीने राहिलं पाहिजे. मी म्हणतो तसं हा उड्या मारतोय तो तिथे करतोय तर काय गोंधळ. पण तरी पण तुम्हाला शांतपणे पाहता आलं पाहिजे. करा तसं करू दे. लक्षात मी काय म्हणतो. म्हणून आग्रह नको. 5वी गोष्ट ते आग्रह नको म्हणण्याचं काय सांगितलं. कोणताही पदार्थ आवडतो म्हणजे चांगला, आवडत नाही तर म्हणजे आपल्याला आवडलं नाही असं म्हणतो की नाही. त्यांचं नुसतं जेवणाचं असंच जेवण पाहिजे, असंच जेवण पाहिजे, असंच जेवण पाहिजे असं एखाद्याला वाटतं का. तसं काही नसतं ना. तुमच्या भावनेतून तुम्ही तिची आवड जोपासते की आवडतो. भावनेतून आवड नाही जोपासलं काय चांगला द्या म्हणून खा बघा चांगलंच लागतं. आता अर्थात हे मनाला वळवण्यासाठी आहे की जे येईल ते आनंदाने त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला त्या 5 गोष्टी करायच्या म्हणजे प्रॅक्टिकल. म्हणून आंघोळ करताना सुद्धा आनंदाने आंघोळ करा. तुम्ही डोक्यात पाणी मारतो की उठल्यानंतर ब्रश पण आनंदाने करा. म्हणजे प्रत्येक कृती करताना आनंदातून करण्याचा अभ्यास करायचा आहे. आणि ते करताना कसल्याही गोष्टीचा आग्रह धरायचा नाही. शांतपणा म्हणजे घरातल्या घरात हा अभ्यास करायला पाहिजे. घरातल्याच माणसांबरोबर करत बसताना तुम्हाला तो आग्रह येता कामा नाही. तुम्ही तुमचं काम करा, त्याला त्याचं काम करू. तो चांगलं करतोय की वाईट करतोय की चुकीचं करतोय बरोबर करतोय तुम्ही सांगून ऐकणार आहे का. नाही. मग कशाला सांगायचं. शांत होतं. 5 गोष्टी आपल्याला करायच्या. त्या 5 गोष्टी आल्या लक्षात सगळ्यांच्या. आता पुढच्या मुळे 5 गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या पण पाहिजेत. आणि कोण काय काय केलं त्याचं प्रॅक्टिकल करण्याचं. तर उगीच तुम्ही सांगतोय तुम्ही ऐकताय तिकडे गेले सगळं थोडा वेळ विसरून जातोय उपयोग नाही ना. आपल्याला स्वतःला सुधारण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. ह्या एकदा त्या जमायला लागल्या की मग बघा कसं सुधारणा होते आपल्याकडे. म्हणजे प्रवचन नुसती ऐकून उपयोग नाही तर ती आपल्या आचरणात आणण्यासाठी नेमकं कसं काय केलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आपल्याला. आता जास्त नाही सांग म्हणजे आणखी 5 पेक्षा पुढे घेतलं परत 5 भरपूर झाल्या. तर इथेच आपण प्रार्थना म्हणूया आणि पुढच्या मंगळवारपर्यंत एकमेकांनी काय केलं ते पाहूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड